रायगड जिल्हा हा कलिंगडासाठी प्रसिद्ध आहेच, परंतु माणगाव तालुक्यामधील गोरेगाव येथील दोघा शेतकरी तळवटकर बंधूंनी तालुक्याचं नाव उंचावलंय. तैवान देशामधील कलिंगडाच्या निर्णया जातीचं यशस्वी उत्पादन घेऊन त्यांनी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये नावलौकिक केलंय. त्यांनी जन्नत, आरोही आणि विशाला या कलिंगडाची लागवड केली होती. त्यापैकी आरोही या जातीचं जो बाहेरून हिरवा आहे मात्र आतून पिवळ्या रंगाचा आणि साखरेसारखा गोड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची मागणी तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आज आपण भेट घेणार आहोत एका प्रगतशील शेतकऱ्याचं. आपण यापूर्वी काळा गोल कलिंगड नेहमी बघितलेलं आहे, मार्केटमध्ये आपण खाल्लेलं देखील आहे. पण आत्ता ज्या शेतकऱ्यांनी हे उत्पन्न घेतलेलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन जाती आलेल्या आहेत आणि त्या नवीन जातींमध्ये त्यांनी भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे. आपण इथे माझ्या मागे बघू शकता मोठ्या प्रमाणावर पिवळ्या कलरचे कलिंगड आहेत. त्याच्यानंतर या साईडला जर बघाल तर पोपटी कलरचा आहे आणि हिरवा देखील कलरचा आहे. याच्यामध्ये हा जो कलिंगड आहे या कलिंगडाचं नाव आहे आरोही. ही जात जी आहे ती आरोही आहे, ही विशाला आहे आणि हे आहे ते जन्नत आहे. मोठ्या प्रमाणावरती हे उत्पन्न घेतलेलं आहे. आपण या उत्पन्न जे शेतकऱ्यांनी कलिंगडाचं उत्पन्न घेतलेलं आहे याच्याबाबत याच शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की बाबा याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीमध्ये काय करावं लागलं, काय सांगाल तुम्ही? माझं नाव महेश विठ्ठल तळवटकर. मी याच्या अगोदर आणि रुपेश विठ्ठल तळवटकर आम्ही हे कलिंगड आरोही, विशाला आणि जन्नत हे आम्ही या शेतीमध्ये पिकवलं. ह्याच्या अगोदर आम्ही गोल काला कलिंगड करायचो, पण आम्हाला इथे एक कंपनीचे आहेत ओमकार घाडगे म्हणून, आणि आमचे ज्यांनी आम्हाला रोपं पाठवली ते आनंद पाटील साहेब यांनी आम्हाला रोपं पाठवली आणि आम्हाला हे कलिंगड करायला सांगितलं. तर एक नंबर कलिंगड झालेलं आहे आणि याच्यापुढे पण शेतकऱ्यांनी हे कलिंगड करायला काय हरकत नाही. रेट पण चांगले आहेत याला आणि 1 एकरला जवळजवळ 15 टन असं उत्पन्न निघेल एवढं आम्ही कलिंगड हे काढलेलं आहे. आपण हा जो कलिंगड आहे विशाला जो आहे तो साधारण किती किलोपर्यंत भरतो? विशाला त्यांचं कंपनीचं म्हणणं आहे की कमीत कमी 3-3.5-4 किलोपर्यंत, पण आपल्याकडे 6 ते 6.5 किलोपर्यंत माल झालेला आहे. इतर जे 2 व्हरायटी आहेत त्यांचं साधारण किती आपल्याकडे आहे? त्यांचं 3 किलोपर्यंत, पण आपल्याकडे 5 किलोपर्यंत झालेलं आहे. यानंतर आपण ज्यांनी या शेतकऱ्यांना जे सीड्स अवेलेबल करून दिले ते घाडगे साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाही देखील विचारूया. घाडगे साहेब, काय सांगाल या सीड्सबद्दल? शेतकऱ्यांना कितीपर्यंत याचा नफा होणार आहे आणि कशा पद्धतीत फायदा होणार आहे? सर्वप्रथम नमस्कार. नो न्यूज सीडकडून मी ओंकार घाडगे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं गेलं की आपलं हे जे रायगड आहे ते कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे आणि माणगाव असेल किंवा गोरेगाव असेल ह्यातली जी कलिंगडाची टेस्ट आहे ती अप्रतिम आहे, गोडवा चांगला आहे. त्याच्यामुळे आता आपण इथे एक प्रयोग केला होता किंवा आपण शेतकऱ्यांना इथे बांधावर त्यांच्या जाऊन मार्गदर्शनही करतो आहे पूर्णपणे. तर विशाला, आरोही आणि जन्नत. तर सर्वप्रथम साहेब तुम्हाला ह्या तिघांचीही मी खासियत सांगतो. तर हे जे जन्नत कलिंगड आहे हे खायला स्वीट आहे आणि त्याचा जो आतला गर आहे तो लाल असतो आणि ह्याची जो ज्युसी, टेस्टी आणि क्रिस्पी अशी ह्याची चव आहे. त्याचप्रमाणे हा जो बाहेरून पिवळा कलिंगड आहे ह्याची विशाला हा नाव आहे. हा विशाला हा कलिंगड लाल आहे आतून आणि ह्याची ही ज्युसी, टेस्टी आणि क्रिस्पी जो आपण काळा गोल कलिंगड बोलतो त्याच्यापेक्षा हा गोडव्याला चांगला आहे. आणि हे जे कलिंगड आहेत ते मॉलमध्ये जास्त चालतात आणि आपल्या इकडं सगळं माल हे वाशी मार्केटला जातो आहे. आणि सर्वात जी खास व्हरायटी आहे ती आरोही. ही जी व्हरायटी आहे ती बाहेरून हिरवी आहे आणि आतून पिवळी आहे. त्याच्यामुळे जो डिमांड आहे तो आरोहीला जास्त येत आहे आणि आपल्या इथल्या लोकल मार्केटलाही ह्या 3 व्हरायटींचा डिमांड हा जास्त येत आहे. तर शेतकऱ्यांचा प्रॉफिट हा कुठे होतो? तर शेतकऱ्यांना 1 एकरी उत्पन्न हा त्यांना कम से कम एक जो ग्रेड आहे तो 16 ते 17 टनापर्यंत जातो. त्याच्यामुळे यांचा प्रॉफिट होतो आहे. आणि इथे जे आपले महेश तळवटकर आहेत, रुपेश तळवटकर आहेत, त्यांनी हे करून दाखवलेलं आहे आणि ह्यांची साईज ही प्रॉपर झालेली आहे. त्याच्यामुळे ह्यांना उत्पन्न हे चांगलं भेटलेलं आहे आणि शेतकरी समाधानी आहेत. हे जे कलिंगड जो आहे याचं यांच्या म्हणण्याप्रमाणे 2.5 ते 3 किलो, म्हणजे तुम्ही पण तेच सांगता की 2.5 ते 3 किलो, पण हा जो आत्ता कलिंगड भरला जवळपास 5 ते 6 किलो भरला आहे, याच्या मागचं नक्की कारण काय असेल? साहेब काय असतं, जे हाडाचे शेतकरी असतात
त्यांची साईज प्रॉपर आणि त्यांनी जे टाईम टेबल असतं किंवा शेड्यूल असतं, जे कंपनी शेड्यूल देते किंवा जे आनंद पाटीलराव शेड्यूल देतात त्याप्रमाणे जर गेले तर ह्यांचा 100% हा उत्पन्न हा एक आमच्या ह्याच्याप्रमाणे 18 ते 20 टनापर्यंत यायलाच पाहिजे. तर ह्यांनी खरंच खूप मेहनत केलेत आणि खरंच हाडाचे शेतकरी आहेत दोघंही, त्याच्यामुळे त्यांना एवढं चांगलं टनेज भेटलेलं आहे. तर आपण बघू शकता इथे प्रगतशील शेतकरी जे आहेत रुपेश आणि महेंद्र या दोघांनी चांगल्या मेहनतीने कष्टाने 3 वेगळ्या जातींचं याच वर्षी पहिल्यांदा चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे.